आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथील क्रेडाईचे काम उत्तम प्रकारे सुरू असल्याचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी शुभेच्छा देत कौतुक केले। सर्व डेव्हलपची प्रगती फार चांगल्या पद्धतीने आज काही पुण्यासारख्या ठिकाणी काम करतात, काही वर्ष मुंबईसारख्या ठिकाणी काम करतात आणि खरोखरच अभिमानास्पद गोष्ट अशी की आपण रत्नागिरीच्या लोकांनी रत्नागिरीच्या डेव्हलपची क्वालिटी असेल तर ते पारदर्शकपणे काम करतात, लोकांना योग्य दरामध्ये जे खेळायचे त्यामुळे आपल्यालाही आजच्या युगामध्ये विविध कन्सल्टंट विविध आर्किटेक्चर किंवा वेगवेगळ्या एजन्सीज आणि फायनान्शियल सुद्धा सोडून त्यामुळे ग्राहकांना प्राध्यापक फायनान्स हे लोक मला या थोडंफार त्याचं त्यावर सांगतो की पूर्वी प्लॅन सबमिट करणे एखाद्या गोष्टीच्या डिझाईनिंगला मंजुरी घेणे फार मोठं कष्ट काम होतं, परंतु शासनाच्या धोरणामुळे महसूल खात्याचे नियम असतील, जनविकासचे नियम असतील किंवा अन्य कोणतेही CRPFचा विषय असेल, एव्हिएशनचे विषय असतील, हे देखील विषय सुटसुटीत झाले। आपल्या रत्नागिरीच्या बांधकाम त्यांना जो महत्त्वाचा भेसवणारा विषय तो आहे तो एव्हिएशनच्या परवानगी आपल्याला त्यांनी काढाव्या लागतात, ती परवानगी विषयाला आणि आपल्या पुण्याचे जे मंत्री एव्हिएशन त्यांची आपण वेळ घेतलेली आहे आणि हे आचारसंहिता संपल्यानंतर प्रश्न आहे एव्हिएशन हा प्रश्न पालकमंत्री सर्वांच्या माध्यमातून आपण संपर्क करतो ही देखील या ठिकाणी नगर रचनाचा पूर्वी CRPFचा जो पुस्तक विषय होता हा CRPFचा पुस्तक विषय देखील आता मागे लागला। रत्नागिरी तालुक्याच्या रिजनल प्लॅन नाही आणि रिजनल प्लॅन बनवण्याकरता स्वतः मी आणि पालकमंत्री ते मागच्या 3 वर्षापासून आले होते। आता याची निविदा त्यांनी पाहिल्यामध्ये एक्सक्लुसिव्हमध्ये आहे, हे एक्सक्लुसिव्हमध्ये आहे आचारसंहिता मुख्यमंत्री एक्सक्लुसिव्हला मान्यता देऊन रत्नागिरीचं रिजनल प्लॅन देखील तयार होईल। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 12 करोड क्षेत्र, ह्या 12 करोड क्षेत्रामुळे आपल्या रत्नागिरीचा जिल्ह्याचा असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असेल किंवा रायगड जिल्ह्याचा हा विकास मोठ्या प्रमाणात आणि ह्याच्याकरता याची प्लॅनिंग वगैरे NSRDC थोडी चांगली अडचण येते, परंतु NSRDCचा माणूस तालुक्यांसोबत असून त्याच्यावरती सुटसुटीतपणे निर्णय करण्याकरता पालकमंत्र्यांची बदल विकास मंत्री म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आचारसंहितेचा हा देखील विषय मांडला। जोपर्यंत आपल्याकडे जे भौगोलिक हे घेत नाही 2006 पूर्वी बांधकाम व्यवसायाचे हालत बघितल्यानंतर एक बिल्डिंग 4 वर्ष बांधत नाही, परंतु आजच्या ह्या ज्या आधुनिक गोष्टी आल्या त्याच्यामुळे आज आपण आपलं स्लॅब साईड हे देखील आपल्याला 6 दिवसावर होत नाही, जोपर्यंत किती कधी असते मोठी असते आणि मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याकडे औद्योगिकरण ज्यावेळी होईल, आपल्याकडे पर्यटकांना चालना मिळेल त्यावेळी नक्कीच आपल्या बांधकाम व्यवसायाला मोठ्या प्रमाणात धंदा उपलब्ध होईल। आचारसंहिता संपल्यानंतर मला असं वाटतं की आज गावोतून पालकमंत्री आलेले आहेत, उद्योगमंत्री, तर जे गावोचे करार झाले त्या करारामध्ये काही गोष्टी रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यामध्ये आणण्याची किंवा त्याची घोषणा केली अशी मला अपेक्षा आहे। हे उद्योग आहे की आपोआप आपल्या व्यवसायाला अतिशय चांगले दिवस होते, ते चांगले दिवस यावं ही देवासाठी प्रार्थना कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी
क्रेडाई रत्नागिरीने वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026 चे रत्नागिरी येथील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावा शेजारच्या भव्य मैदानात आयोजित केले आहे। त्याचे उद्घाटन आमदार किरण उर्फ भैया सामंत, राजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ हुस्नबानू खलिफे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले। साळवी स्टॉप रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावाजवळील मैदानात क्रेडाई रत्नागिरी यांच्याकडून कोकणातील सर्वात विशाल वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। 23 ते 26 जानेवारी दरम्यान हा 7वा कोकण प्रॉपर्टी एक्स्पो भरवण्यात आला असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बिल्डर महेश गुंदेचा यांनी दिली। या प्रदर्शनातून गृहस्वप्न पूर्तीची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। क्रेडाई मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एका छताखाली ग्राहकांना असंख्य पर्याय पाहायला मिळणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे 1-2 BHK फ्लॅट्स, आलिशान बंगले, रो हाऊसेस आणि गुंतवणुकीसाठी NA प्लॉट्सचे विविध प्रकल्प येथे सादर केले जातील। विशेष म्हणजे प्रदर्शनातील सर्व प्रकल्प महारेरा नोंदणीकृत असल्याने ग्राहकांना व्यवहारामध्ये पूर्ण पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळणार आहे। केवळ घरांचे पर्यायच नव्हे तर घर खरेदीसाठी लागणाऱ्या अर्थसहाय्यासाठीही येथे सोय करण्यात आली आहे। विविध नामांकित बँकांचे स्टॉल्स प्रदर्शनात उपस्थित राहणार असून ग्राहकांना तिथेच आपल्या कर्जाची पात्रता तपासून गृह कर्जाच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेता येणं शक्य आहे। या प्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बिल्डर महेश गुंदेचा, प्रसिद्ध बिल्डर दीपक साळवी, मनोज गुंदेजा, नित्यानंद भुते यांसह प्रमुख बिल्डर उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार किरण उर्फ भैया सामंत, नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेवक सौरभ मलुष्टे, नगरसेविका पूजा पवार आदींचे संयोजकांतर्फे स्वागत करण्यात आले। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।